Students, welcome to the lecture of organic chemistry. In this lecture, I am going to discuss about SN1 reaction. So, what is SN1 reaction? The reaction which proceed by SN1 mechanism and involve carbocation as intermediate is called as SN1 reaction. The SN1 stands for substitution न्यूक्लियोफिलिक युनिमॉलिक्युलर. सो आपण पाहिलं होतं की मिथिल ब्रोमाइडची जी रिॲक्शन हायड्रॉक्साईड आयनसोबत असते ती SN2 मेकॅनिझमने प्रोसीड होते. मिथिल ब्रोमाइड जेव्हा आपण सबस्ट्रेट म्हणून यूज करतो आणि ह्या मिथिल ब्रोमाइडची रिॲक्शन आपण न्यूक्लिओफाईल हायड्रॉक्साईड आयनसोबत करतो तेव्हा ही रिॲक्शन SN2 मेकॅनिझमने प्रोसीड होते आणि आपल्याला मिथिल अल्कोहोल प्रोडक्ट मिळतो. जर या मिथिल ब्रोमाइड ऐवजी आपण टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड घेतला सबस्ट्रेट टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड घेतला तर ही रिॲक्शन SN1 मेकॅनिझमने प्रोसीड होते. आपल्याला मिळेल टर्शरी ब्युटिल ब्युटिल ब्रोमाइड. तर याचा जो प्रोडक्ट असेल तो आपल्याला मिळेल टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. ही रिॲक्शन SN1 मेकॅनिझमने प्रोसीड होते. म्हणजे या रिॲक्शनचं मेकॅनिझममध्ये नेमकं काय होतं ते आपण आता पाहूयात. या ठिकाणी फ्रंट साईड अटॅक जो आहे न्यूक्लिओफाईलचा सबस्ट्रेटवर तो पॉसिबल नाही, कारण आपण SN2 मेकॅनिझममध्ये पाहिलं आहे हे दोघंही जे आहेत हे ह्या दोघांवरही निगेटिव्ह चार्ज आहे. ब्रोमिन अटॉमवर पार्शियल निगेटिव्ह चार्ज आहे, हायड्रॉक्साईड आयन फुल्ली निगेटिव्ह चार्ज आहे. शिवाय हे दोघंही इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस आहेत आणि म्हणून या दोघांमध्ये काय असेल इलेक्ट्रोस्टॅटिक रिपल्शन असेल. म्हणून फ्रंट साईड अटॅक न्यूक्लिओफाईलचा पॉसिबल नाही आहे. दुसरं कारण हे आहे की ब्रोमिन ऑटॉम जो आहे हा बल्की ऑटॉम आहे आणि म्हणून या ठिकाणी काय असेल स्टेरिक रिपल्शन स्टेरिक क्राउडिंगसुद्धा आहे. म्हणून सुद्धा फ्रंट साईड अटॅक जो आहे न्यूक्लिओफाईलचा ते पॉसिबल नाही आहे. ज्या पद्धतीने SN2 मेकॅनिझममध्ये फ्रंट साईड अटॅक पॉसिबल नाही आहे तसंच SN1 रिॲक्शनमध्ये सुद्धा फ्रंट साईड अटॅक जो आहे या सबस्ट्रेटवर तो पॉसिबल नाही आहे. मग बॅक साईड अटॅकबद्दल जर आपण बोलायचं म्हटलं तर मिथिल ब्रोमाइड जो आहे SN2 मेकॅनिझममध्ये आपण पाहिलं की बॅक साईड अटॅक होतो न्यूक्लिओफाईलचा. मिथिल ब्रोमाइडच्या केसमध्ये हे हायड्रोजन ऑटॉम्स जे आहेत हे टायनी ऑटॉम्स आहेत, म्हणजे यांची साईज जी आहे ती स्मॉल आहे. पण टर्शरी ब्युटिल ब्रोमाइडमध्ये हे जे मिथिल ग्रुप्स आहेत हे बल्की ग्रुप्स आहेत आणि म्हणून या ठिकाणी काय होतं आहे स्टेरिक क्राउडिंग या ठिकाणी तयार होते आणि म्हणून बॅक साईड अटॅक न्यूक्लिओफाईलचा या सबस्ट्रेटवर पॉसिबल नाही आहे. म्हणजेच फ्रंट साईड अटॅकसुद्धा पॉसिबल नाही आहे आणि बॅक साईड अटॅकसुद्धा न्यूक्लिओफाईलचा या ठिकाणी पॉसिबल नाही आहे. मग दोघंही साईडने जर अटॅक न्यूक्लिओफाईलचा होऊ नाही शकत तर या रिॲक्शनमध्ये नेमकं होतं काय ते आपण आता पाहूयात. टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. तर कायनेटिक स्टडी शोज दॅट दिस रिॲक्शन फॉलोज फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्स. दॅट इज इट इज फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. means the rate of reaction
depends only on the concentration of substrate, that is tertiary butyl bromide, and does not depend on the concentration of nucleophile. Therefore rate is equal to K, where K is rate constant. कायनेटिक स्टडीमध्ये आपल्याला असं लक्षात येतं की जो रेट आहे, रिॲक्शनचा रेट, हा फक्त सबस्ट्रेटच्या कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड आहे आणि न्यूक्लिओफाईलच्या कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड नाही आहे. म्हणजेच यावरून आपल्याला लक्षात येतं की ओव्हरऑल रिॲक्शनचा जो रेट असतो तो रेट डिटर्मिनिंग स्टेपमध्ये डिपेंड असतो. आणि म्हणून रेट डिटर्मिनिंग स्टेपमध्ये फक्त सबस्ट्रेट इन्व्हॉल्व आहे, न्यूक्लिओफाईल इन्व्हॉल्व नाही. मग फक्त सबस्ट्रेट न्यूक्लिओफाईलच्या ॲब्सेन्समध्ये नेमकं सबस्ट्रेटमध्ये काय रिॲक्शन होऊ शकते ते आपण आता पाहूयात. टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड. हा आहे सबस्ट्रेट. यामध्ये नेमकी काय रिॲक्शन होते न्यूक्लिओफाईलच्या ॲब्सेन्समध्ये? तर बघा, जेव्हा असा सबस्ट्रेट असेल ज्या सबस्ट्रेटमध्ये गुड लिव्हिंग ग्रुप असेल, ब्रोमीन गुड लिव्हिंग ग्रुप आहे, जेव्हा असा सबस्ट्रेट असेल ज्या सबस्ट्रेटमध्ये गुड लिव्हिंग ग्रुप असेल आणि कार्बन आणि लिव्हिंग ग्रुपमधला बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर जो कार्बोकटायन तयार होईल त्या कार्बोकटायनला स्टॅबिलाईज करणारे जर सबस्टिट्युएंट्स असतील हे कार्बोकटायनला स्टॅबिलाईज करणारे सबस्टिट्युएंट्स आहेत. तर अशा केसमध्ये कार्बोकटायन फॉर्मेशन होतं. जर सबस्ट्रेटमध्ये गुड लिव्हिंग ग्रुप असेल आणि असे सबस्टिट्युएंट्स असतील जे कार्बन आणि लिव्हिंग ग्रुपचा बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर त्या कार्बोकटायनला स्टॅबिलाईज करतील, तर अशा सबस्ट्रेटमध्ये कार्बोकटायनचं फॉर्मेशन होतं पहिले. या ठिकाणी हा जो सबस्ट्रेट आहे हा टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड, या टर्शरी ब्युटिल ब्रोमाइडमध्ये कार्बन आणि ब्रोमीनमधला लिव्हिंग ग्रुपमधला बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर हा कार्बोकटायन फॉर्म होतो आहे. हा टर्शरी ब्युटिल कार्बोकटायन आहे आणि टर्शरी ब्युटिल कार्बोकटायन हा स्टेबल कार्बोकटायन आहे. याची स्टेबिलिटी काय जास्त आहे. स्टेबल जरी नसला तरी याची स्टेबिलिटी सेकंडरी कार्बोकटायन आणि मिथिल कार्बोकटायनपेक्षा जास्त आहे. सेकंडरी जर आपण पाहिला कार्बोकटायन तर हा सेकंडरी कार्बोकटायन झाला. प्रायमरी कार्बोकटायन जसा मिथिल कार्बोकटायन असेल समजा. तर कारण काय, तर ह्या ठिकाणी हा इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसिस आहे, कारण या ठिकाणी हेट्रोलिटिक फिजन होतं आहे CBr बॉन्डमध्ये आणि हा ब्रोमीन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळे ह्या बॉन्डिंग इलेक्ट्रॉन पेअर हा ब्रोमीन स्वतःबरोबर घेऊन जातो आहे आणि म्हणून या कार्बनचा ऑक्टेट जे आहे आता इनकम्प्लीट आहे. या कार्बनवर आता फक्त काय आहेत 6 इलेक्ट्रॉन्स आहेत. याला 8 इलेक्ट्रॉन पाहिजे. हे इकडे 2 इलेक्ट्रॉन, इकडे 2, असे 6 इलेक्ट्रॉन आहेत. 2 इलेक्ट्रॉन याच्यामध्ये काय आहेत कार्बनमध्ये कमी आहेत, म्हणून हा इलेक्ट्रॉन डिफिशियंट झालेला आहे. आणि इलेक्ट्रॉन डिफिशियंट असल्यामुळे आता याला कोण स्टॅबिलाईज करेल की असे सबस्टिट्युएंट्स याला, असे ग्रुप्स याला स्टॅबिलाईज करतील की जे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असतील. आता मिथिल ग्रुप आपल्याला माहिती हे +I ग्रुप्स आहेत. म्हणजे या ठिकाणी इलेक्ट्रॉन डोनेटिंग इंडक्टिव्ह इफेक्ट होतोय. मग जेवढे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स ह्या, आता हा इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे, याच्याकडे इलेक्ट्रॉनची कमतरता आहे, म्हणजे इलेक्ट्रॉन डोनेट करणारे ग्रुप याला जेवढे जास्त असतील तेवढा हा काय असेल स्टेबल असेल कार्बोकटायन. या ठिकाणी 3 ग्रुप आहेत, या ठिकाणी 2च आहे, या ठिकाणी एकही इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप नाही आहे. म्हणून हा जो आहे टर्शरी ब्युटिल कार्बोकटायन हा काय स्टेबल आहे. वी नो दॅट मोर द alkyl groups attached to the carbocation, greater is the stability of that carbocation. शिवाय याचे हायपर कॉन्जुगेटिव्ह स्ट्रक्चर जे आहेत
पॉझिटिव्ह चार्ज हा जास्त डिलोकलाइज होतो, म्हणजे मोर हायपर कॉन्ज्युगेटिव्ह स्ट्रक्चर्स असतात टर्शरी ब्युटिल कार्बोकटायनचे, म्हणून सुद्धा हा काय जास्त स्टेबल आहे. तर असा जर सबस्ट्रेट असेल की ज्याच्यामध्ये कार्बोकटायनला स्टॅबिलाइज करणारे सबस्टिट्युएंट्स असतील प्रेझेंट, तर अशा केसमध्ये काय होतं, कार्बोकटायन फॉर्मेशन होऊन जातं. म्हणजेच काय, या ठिकाणी पहिली जी स्टेप असणार आहे ती काय असणार आहे, तर फॉर्मेशन ऑफ कार्बोकटायन. आपण SN1 जी रिॲक्शन घेतली, SN2 रिॲक्शन, मिथिल ब्रोमाइडमध्ये फॉर्मेशन ऑफ कार्बोकटायन होत नाही. कारण काय, हा जर बॉन्ड ब्रेक झाला तर हा स्टेबल कार्बोकटायन नाही आहे, याची स्टेबिलिटी कमी आहे. कारण या ठिकाणी या कार्बोकटायनला स्टेबलाइज करणारे सबस्टिट्युएंट्स प्रेझेंट नाही आहे, म्हणून हा अनस्टेबल आहे. म्हणून या ठिकाणी फॉर्मेशन ऑफ कार्बोकटायन मिथिल ब्रोमाइडच्या केसमध्ये होणार नाही. आणि कार्बोकटायन फॉर्म करायची आवश्यकता नाही आहे, कारण मिथिल ब्रोमाइडमध्ये बॅकसाईड अटॅक न्यूक्लिओफाईलचा पॉसिबल आहे. दुसरी जी गोष्ट आहे ती अशी आहे की मिथिल टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड जो आहे, म्हणजे कार्बोकटायन का फॉर्म होतो ते आपण पाहतोय. पहिले कारण आपण पाहिलं की कार्बोकटायनला स्टॅबिलाइज करणारे सबस्टिट्युएंट्स या सबस्ट्रेटमध्ये प्रेझेंट आहेत, म्हणून फॉर्मेशन ऑफ कार्बोकटायन होणार आहे. दुसरी गोष्ट जी आहे, दुसरं कारण जे आहे ते असं आहे की हा जो कार्बन ॲटॉम आहे, हा कार्बन ॲटॉम, तर याचं जर आपण हायब्रिडायझेशन पाहिलं, आता हायब्रिडायझेशन आपण कसं काढतो, नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड्स प्लस लोन पेअर्स. मग नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड्स, या ठिकाणी सिग्मा बॉन्ड किती आहेत, 4 सिग्मा बॉन्ड्स आहेत आणि लोन पेअर एकही नाही, म्हणजेच आपलं आन्सर काय 4. मग 4ची फोड आपण हायब्रिडायझेशनमध्ये कशी करणार, S4 हायब्रिडायझेशन असतं का, तर नाही. मग 4ची फोड आपण हायब्रिडायझेशनमध्ये अशी करू, S म्हणजे 4 पैकी 1 यूज झाला, 3 उरले, म्हणजे आपण पुढे लिहू P3, 1 आणि 3 4, म्हणजे sp3 हायब्रिडायझेशन आहे या ठिकाणी कार्बनचं. आणि जेव्हा sp3 हायब्रिडायझेशन असेल आणि एकही लोन पेअर नसेल, 0 लोन पेअर आहे, तेव्हा त्याची जॉमेट्री असते टेट्राहेड्रल. sp3 हायब्रिडायझेशन जेव्हा असतं कार्बन ॲटॉमचं, तेव्हा जो बॉन्ड अँगल असतो, अल्किल ग्रुप कार्बन आणि अल्किल ग्रुपमधला जो बॉन्ड अँगल असतो तो असतो 109 डिग्री. म्हणजेच काय, हे जे मिथिल ग्रुप आहेत हे एकमेकांजवळ आहेत खूप, 109 बॉन्ड अँगल आहे, 109 डिग्री आहे. म्हणजेच काय, हे मिथिल ग्रुप एकमेकांच्या काय खूप जवळ आहेत. म्हणजे या ठिकाणी काय स्ट्रेन आहे, थोडासा या ठिकाणी स्ट्रेन आहे, जास्त स्ट्रेन आहे या ठिकाणी. जर हा बॉन्ड ब्रेक झाला, कार्बन ॲटॉम आणि लिव्हिंग ग्रुपमधला, कार्बन ॲटॉम आणि हेट्रो ॲटॉममधला हा बॉन्ड जर ब्रेक झाला, आयोनायझेशन जर झालं, तर काय होईल, हा असा कार्बोकटायन फॉर्म होईल. हा असा कार्बोकटायन तयार होईल. आणि हा जो कार्बोकटायन असेल, याचं हायब्रिडायझेशन जर आपण काढलं, नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड किती आहेत, 3 सिग्मा बॉन्ड, लोन पेअर एकही नाही, म्हणजे आपलं आन्सर येईल 3चं कन्वर्जन आपण हायब्रिडायझेशनमध्ये 3ला कसं कन्वर्ट करू, एक यूज झाला, 3 पैकी 2 उरले, म्हणजे P2. sp2 हायब्रिडायझेशन जेव्हा असतं आणि एकही लोन पेअर नाही राहत, तेव्हा त्याची जॉमेट्री असते ट्रायगोनल प्लेनर.
आणि sp2 हायब्रिडायझेशन जेव्हा असतं कार्बन अटॉमचं, तेव्हा बॉन्ड अँगल जो असतो तो असतो 120 डिग्री. 120 डिग्री प्लस BR मायनस 120 डिग्री बॉन्ड अँगल आहे. म्हणजेच काय, हे तिघही मिथिल ग्रुप जे आहेत ते आता एकमेकांपासून थोडे लांब आहेत. म्हणजेच काय, या ठिकाणी स्ट्रेन जो आहे, स्ट्रेन कमी झालेला आहे. या ठिकाणी आधी जो स्ट्रेन होता, बॉन्ड अँगल कमी होता म्हणून स्ट्रेन होता, आता बॉन्ड अँगल जास्त आहे म्हणून स्ट्रेन काय आहे, कमी झालेला आहे, स्ट्रेन रिलीज झालेला आहे. आणि म्हणून फॉर्मेशन ऑफ कार्बोकटायन होतो. तर कार्बोकटायन फॉर्म का होतो SN1 रिॲक्शनमध्ये, तर असे जे सबस्ट्रेट असतील, कारण SN1 रिॲक्शनचे जे सबस्ट्रेट असतात, ह्या सबस्ट्रेटमध्ये असे सबस्टिट्युएंट असतात जे कार्बोकटायनला स्टॅबिलाइज करू शकतील. कारण न्यूक्लिओफाईलचा अटॅक फ्रंट साईड आणि बॅक साईडने कुठेही होत नाही आहे, कुठूनच होत नाही आहे. तर असे सबस्ट्रेट असतील जे या कार्बन अटॉम आणि लिव्हिंग ग्रुपचा बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर जो कार्बोकटायन असेल त्याला स्टॅबिलाइज करणारे जर सबस्टिट्युएंट असतील तर फॉर्मेशन ऑफ कार्बोकटायन होईल अशा केसमध्ये. आणि दुसरी गोष्ट जी आहे ती काय, तर स्ट्रेनसुद्धा जो आहे तो स्ट्रेनसुद्धा रिलीज होईल. म्हणून काय होईल, तर या सर्व गोष्टींवरून आपण असं म्हणू शकतो की जेव्हा टर्शरी ब्युटिल ब्रोमाइडसारखे सबस्ट्रेट असतील तेव्हा फर्स्ट स्टेप जी असेल ती काय असेल, फॉर्मेशन ऑफ कार्बोकटायन. मग आपण या ठिकाणी लिहून घेऊया फॉर्मेशन ऑफ कार्बोकटायन. सो द SN1 रिॲक्शन प्रोसीड्स इन 2 स्टेप, दॅट इज फॉर्मेशन ऑफ कार्बोकटायन. आणि आता हा जो कार्बोकटायन तयार झालेला आहे, हा टर्शरी ब्युटिल कार्बोकटायन, आता आपण जर पाहिलं तर या ठिकाणी न्यूक्लिओफाईल इझिली अटॅक करू शकतो. कारण जो निगेटिव्ह इलेक्ट्रॉन रिच ब्रोमिन अटॉम होता, ज्यामुळे न्यूक्लिओफाईल निगेटिव्हली चार्ज हायड्रॉक्साईड आयन अटॅक करू शकत नव्हता, तो आता ब्रोमिन अटॉम रिलीज झालेला आहे, डिपार्ट झालेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी कुठलंही इलेक्ट्रोस्टॅटिक रिपल्शन आता नाही आहे ह्या कार्बोकटायनवर. शिवाय आता स्टेरिक रिपल्शनही नाही आहे, कारण बॉन्ड अँगल जो आहे आता 120 डिग्री झालेला आहे. कारण हे मिथिल ग्रुप आता एकमेकांपासून काय खूप लांबवर आहेत आणि म्हणून न्यूक्लिओफाईल इझिली आता अटॅक करू शकेल कुठल्याही बाजूने, फ्रंट साईडने आणि बॅक साईडने सुद्धा. म्हणजेच काय, शिवाय आता हा जो कार्बोकटायन आहे हा पॉझिटिव्हली चार्ज आहे आणि येणारा जो न्यूक्लिओफाईल आहे तो निगेटिव्हली चार्ज आहे. म्हणजे यांच्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शन असेल आणि म्हणून अटॅक जो असेल न्यूक्लिओफाईलचा तो आता पॉसिबल आहे. मग पहिली जी स्टेप आहे, SN1 रिॲक्शन प्रोसीड्स इन 2 स्टेप. सो द फर्स्ट स्टेप इज फॉर्मेशन ऑफ कार्बोकटायन. आणि सेकंड स्टेप, कार्बोकटायन तयार झाल्यानंतर सेकंड स्टेप काय असेल, अटॅक ऑफ न्यूक्लिओफाईल, फॉर्मेशन ऑफ कार्बोकटायन. आपण या ठिकाणी लिहिलं होतं हायब्रिडायझेशन काय होतं, sp3 हायब्रिडायझेशन होतं. जॉमेट्री जी होती ती काय होतं, टेट्राहेड्रल जॉमेट्री होती. आणि बॉन्ड अँगल जो होता तो काय होता, 109 डिग्री. या ठिकाणी स्ट्रेन जास्त होता आणि झालं sp2 बॉन्ड अँगल. यानंतर मग याचं डिस्क्रिप्शनमध्ये आपण काय म्हणू शकतो. सो
formation of carbocation. The first step, that is formation of carbocation, the first step is slow step and it is a rate determining step. So this step involves the heterolytic fission of CBr bond to form the planar sp2 hybridized carbocation. Heterolytic fission. या ठिकाणी काय होतं, हेटेरोलिटिक फिजन होतं आहे. ही स्लो स्टेप आहे, रेट डिटर्मिनिंग स्टेप आहे आणि या स्टेपमध्ये काय होतं आहे, हेटेरोलिटिक फिजन होतं आहे CBr बॉन्डचं आणि त्याच्यापासून आपल्याला काय मिळतो आहे, प्लेनर sp2 हायब्रिडाइज कार्बोकटायन इज फॉर्म ॲज अ इंटरमिजिएट. हा आपल्याला कार्बोकटायन मिळतो आहे ॲज अ इंटरमिजिएट. So the first step is slow step and it is rate determining step. This step involves the heterolytic fission of CBr bond to form a planar sp2 hybridized carbocation as an intermediate. So the formation of carbocation is a slow step. The formation of carbocation is a rate determining step because the carbocation is unstable species. Unstable species. So it will form slowly from stable neutral organic molecule. Also, the rate determining step here is the one which involves the breaking of bond. And we know that the breaking of bond requires energy. That is, it is energy demanding step. So here this reaction is called as substitution nucleophilic unimolecular this reaction is called as substitution nucleophilic unimolecular. The term unimolecular used here because only one molecule, that is substrate, involved in the rate determining step, and that's why this reaction is called as सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक युनिमॉलिक्युलर. याला युनिमॉलिक्युलर असं का म्हटलं गेलं आहे, कारण फक्त एकच मॉलिक्यूल, सबस्ट्रेट मॉलिक्युलच या ठिकाणी फक्त रेट डिटर्मिनिंग स्टेपमध्ये इन्वॉल्व आहे, म्हणून याला युनिमॉलिक्युलर रिॲक्शन असं म्हटलं गेलेलं आहे. ही स्लो स्टेप आहे, कारण काय, या ठिकाणी हा जो कार्बोकटायन फॉर्म होतो आहे हा अनस्टेबल आहे आणि हा जो कंपाऊंड आहे आपला सबस्ट्रेट आधीचा हा स्टेबल आहे. म्हणजे स्टेबलकडून आपण अनस्टेबलकडे जातो आहे, म्हणून ही जी स्टेप आहे ही काय स्लो स्टेप आहे, म्हणजेच रेट डिटर्मिनिंग स्टेप आहे. दुसरी गोष्ट, ही रेट डिटर्मिनिंग स्टेप जी आहे यामध्ये काय होतं, ब्रेकिंग ऑफ बॉन्ड होतं आहे आणि ब्रेकिंग जेव्हा होतं बॉन्डचं तेव्हा आपल्याला माहिती ही ती स्टेप जी असते, ती प्रोसेस जी असते ती काय असते, एनर्जी डिमांडिंग प्रोसेस असते. कारण ब्रेकिंग ऑफ बॉन्ड ब्रेक करायला काय लागतं, एनर्जी लागते. मग फॉर्मेशन ऑफ कार्बोकटायनमध्ये हे एवढं सफिशियंट आहे. यानंतर आपण दुसरी जी स्टेप असेल, दॅट इज अटॅक ऑफ न्यूक्लिओफाइल. अटॅक ऑफ न्यूक्लिओफाइल स्टेप सेकंड. अटॅक ऑफ न्यूक्लिओफाइल. आता कार्बोकटायन जो आहे हा प्लेनर कार्बोकटायन तयार झालेला आहे, ज्याचं हायब्रिडायझेशन आहे
sp2 आपल्याला काय मिळेल मग? टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. टर्शरी ब्युटिल alcohol. So in second step the nucleophile attacks on the planar carbocation to form the tertiary butyl alcohol. So in second step the nucleophile, that is hydroxide ion, attacks on the planar carbocation from either side, leads to the formation of product, that is tertiary butyl alcohol. So this step is very fast step because the carbocation is very reactive, so its reaction will be fast. Also this process or this step involves only the formation of bond, that is energy releasing process. ही जी प्रोसेस आहे ही काय एनर्जी रिलीजिंग प्रोसेस आहे, कारण या ठिकाणी काय होतं, बॉन्ड फॉर्मेशन होतं आहे. आणि हा जो कार्बोकटायन आहे हा काय रिॲक्टिव्ह आहे, कारण काय हा अनस्टेबल आहे, याचा ऑक्टेट इनकम्प्लीट आहे. याचा ऑक्टेट इनकम्प्लीट असल्यामुळे याच्या आता ऑर्बिटल जे आहे याचं ऑक्टेट जे आहे याच्यामध्ये काय आहे फक्त 6 इलेक्ट्रॉन आहेत. याला 8 इलेक्ट्रॉनची गरज आहे, याच्यामध्ये काय आहे 6 इलेक्ट्रॉन आहेत. अनस्टेबल असल्यामुळे काय हा हायली रिॲक्टिव्ह आहे, म्हणजे इलेक्ट्रॉन देणारा जो कोणी असेल त्याच्याकडनं काय करेल, हा लवकरात लवकर लगेच इलेक्ट्रॉन घेऊन बॉन्ड फॉर्म करेल आणि याचा ऑक्टेट कंप्लीट करेल. म्हणजेच काय करेल, 8 इलेक्ट्रॉन जेव्हा याच्या ऑक्टेटमध्ये असतील तेव्हा काय होईल, स्टेबल होईल. आता बॉन्ड फॉर्म केल्यानंतर याच्या ऑक्टेटमध्ये 8 इलेक्ट्रॉन आहेत, म्हणून हा काय होऊन जातोय, स्टेबल होऊन जातोय. हा अनस्टेबल आहे म्हणून रिॲक्टिव्ह आहे. म्हणून हा जो कोणी असेल पॉझिटिव्हली चार्ज आहे, शिवाय पॉझिटिव्हली चार्ज आहे, अनस्टेबल आहे, रिॲक्टिव्ह आहे, म्हणून हा काय लवकरात लवकर फास्टली जो इलेक्ट्रॉन देणारा न्यूक्लिओफाईल असेल त्याच्याकडनं लवकरात लवकर जेवढं लवकर पॉसिबल असेल तेवढं इलेक्ट्रॉन लवकर घेईल आणि याचा ऑक्टेट कंप्लीट करेल न्यूक्लिओफाईलसोबत बॉन्ड फॉर्म करून. म्हणून ही जी रिॲक्शन आहे ही खूप फास्ट आहे, कारण या दोघांमध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शनसुद्धा खूप जास्त असेल. हा पॉझिटिव्हली चार्ज आहे, हा निगेटिव्हली चार्ज आहे, आणि म्हणून सेकंड स्टेप जी असते ही फास्ट स्टेप असते. तर ह्यामध्ये SN1 रिॲक्शनमध्ये लक्षात ठेवण्यासारखं या ठिकाणी 2 गोष्टी, की पहिली जी स्टेप आहे फॉर्मेशन ऑफ कार्बोकटायन ही स्लो स्टेप आहे, कारण ती रेट डिटर्मिनिंग स्टेप आहे. या ठिकाणी त्या ठिकाणी काय होतं आहे की स्टेबल ऑर्गॅनिक मॉलिक्यूल टर्शरी कार्बोकटायन हा सेकंडरी कार्बोकटायन किंवा प्रायमरी कार्बोकटायनपेक्षा स्टेबल आहे, पण तो जो स्टार्टिंग आपला सबस्ट्रेट आहे, कंपाऊंड आहे टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड, त्याच्यापेक्षा अनस्टेबल आहे. जर आपण कार्बोकटायनच्या कम्पेरेटिव्हला पाहिलं तर टर्शरी कार्बोकटायन स्टेबल आहे सेकंडरी आणि प्रायमरी कार्बोकटायनपेक्षा, पण जो सबस्ट्रेट किंवा प्रोडक्ट आहे त्यांच्यापेक्षा तो अनस्टेबल आहे. आणि म्हणून स्टेबल सबस्ट्रेटपासून अनस्टेबल इंटरमिजिएट फॉर्म होणारी जी स्टेप आहे ती स्लो स्टेप आहे, कारण तिथं आपल्याला एनर्जी बॉन्ड ब्रेकिंग पण होते, एनर्जी पण लागते, आणि स्टेबलकडून अनस्टेबलकडे आपण जातो आहे, म्हणून ती काय असणार आहे, स्लो स्टेप असणार आहे, म्हणजेच रेट डिटर्मिनिंग स्टेप असणार आहे. आणि ह्या ठिकाणी ही जी सेकंड स्टेप आहे ही फास्ट स्टेप आहे, कारण जो कार्बोकटायन तयार झालेला आहे हा रिॲक्टिव्ह आहे
आणि रिॲक्टिव्ह कार्बोकॅटायन असल्यामुळे त्याची जी रिॲक्शन असणार आहे ती ऑब्वियसली काय असणार आहे, फास्ट असणार आहे. तर ह्या दोन गोष्टी आहेत. जेव्हा न्यूक्लिओफाईल सॉल्व्हंट असेल, सॉल्व्हंट जसं वॉटर किंवा अमोनिया, अल्कोहोल, जेव्हा न्यूक्लिओफाईल सॉल्व्हंट मॉलिक्यूल असेल तेव्हा काय होईल बघा मग. H2+ किंवा आपण असं लिहू शकतो या ठिकाणी. जेव्हा न्यूक्लिओफाईल सॉल्व्हंट मॉलिक्यूल असेल, फॉर एक्झाम्पल वॉटर, तेव्हा हा काय करेल, या कार्बोकॅटायनवर अटॅक करेल आणि या पद्धतीने या ऑक्सिजनवर, ऑक्सिजनला या ठिकाणी 3 बॉन्ड आहेत आणि म्हणून ऑक्सिजनवर काय पॉझिटिव्ह चार्ज आहे. हा पॉझिटिव्ह चार्ज असा स्टेबिलाईज होईल आणि आपल्याला प्रोडक्ट मिळेल आपला. म्हणजेच टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. So the reaction in which nucleophile is solvent molecule such as water, ammonia or alcohol, such a reaction, such a substitution reaction is called solvolysis. अशा सबस्टिट्यूशन रिॲक्शनला काय म्हणतात, सॉल्व्होलिसिस म्हणतात. सो दिस इज ऑल अबाउट SN1 रिॲक्शन. थँक्यू व्हेरी मच.